नमस्कार मित्रांनो, ओवी भक्ती डेक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री शिवपुराण महात्म्य सांगणार आहे. ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर ओवी भक्ती डेक चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण श्री शिवपुराण महात्म्याला सुरुवात करूया. श्रोते हो, भक्तीचे 9 प्रकार आहेत आणि या 9 प्रकारामध्ये श्रवण भक्तीला सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. या श्रवण भक्तीद्वारे आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो आणि आपल्या महादेवांना प्रसन्न करू शकतो. या श्रावण महिन्यात आपण भगवान शिवाची उपासना करून शिवपुराणाच्या या महान कथेला श्रवण करून आपल्या इच्छित फलांची प्राप्ती करून घेऊ शकतो. त्याचबरोबर या शिवपुराणाच्या श्रवणाने आपण आपल्या हातून घडलेल्या पापांचे प्रायश्चित्तही करू शकतो. असा हा महाशिवपुराण ग्रंथ मी फक्त तुमच्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलवर मराठीमध्ये सादर करत आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका. चला तर मग संपूर्ण शिवपुराण ग्रंथाला सुरुवात करूया. यातील शिवपुराण महात्म्य. दिवस पहिला. श्री गणेशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराभ्यय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यय नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री कुलस्वामिनीय नमः. श्री सद्गुरुवे नमः. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात. तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे. मला सर्व पुराणाचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे. तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्नही आहेत. यांची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल. हे मुने, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो. हा विवेक कसा वृद्धिंगत करावा? साधू पुरुष आपल्या कामक्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात? या कलियुगात जीव मुख्यतः असुरी स्वभावाचे बनले आहेत. त्या जीव समुदायाला शुद्ध म्हणजे दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे? यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परममंगलकारक असेल. तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम, पवित्रकारक व उपाय स्वरूप असावे. त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे. तेव्हा सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही धन्य आहात. तुम्हाला पुराण कथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटले आहे. मी तुम्हाला विचारपूर्वक एक परोत्तम साधन सांगणार आहे. हे साधन सर्व शास्त्रातील सिद्धांतांनी युक्त, भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि भगवान शंकरांना परमसंतुष्ट करणारे आहे. ते श्रवण इंद्रियांची तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायनच आहे. त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव आहे शिवपुराण. प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखाने याचे निरूपण केले आहे. हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे. गुरुदेव व्यासाने सनतकुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे. कलयुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्याचे हित व्हावे, त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे, हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश होता. शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे. भगवान शंकराचे वाङ्मय स्वरूप आहे. शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे श्रवण पठण करणे ही शिवजींची सेवा आहे. हीच शिवजींची आराधना आहे. हीच मुख्य साधना आहे. या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकांचा उद्धार होतो. त्याला श्रेष्ठत्व अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासूनच हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसेच प्रयत्न केले आहेत. त्यांनी या पुराणाच्या अध्ययालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे. याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तो पापमुक्त होतो. त्याला इहलोकी उत्तम सुखभोग प्राप्त होऊन अंती शिवलोक गती मिळते.
शिवपुराण नामक या ग्रंथात 24,000 श्लोक असून त्याच्या 7 संहिता आहेत. मनुष्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे. हा सदग्रंथ परमात्मे स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो तो पुण्यात्माच होय. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात. ते त्याला निज कृपेने आपले पदच बहाल करतात. जो मनुष्य नित्य नेमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार करतो, तो सुखी होतो. शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे. हे भगवान शंकराचे सारस्वत आहे. म्हणून ज्या कोणाला आपले इह परलोकी कल्याण व्हावे असे वाटते, त्यांनी या ग्रंथाचे प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक सेवन करावे. हे शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विद्य पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. मंगलमय कल्याण करणारे आहे. त्यावेळी शौनकजी म्हणाले, सूतजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही परमार्थ जाणले आहे. तुम्ही आम्हाला शिवपुराणाचे अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगूनच मोठी कृपा केली आहे. या भूलोकी शिवकथेसारखे कल्याणप्रद आणि सर्वश्रेष्ठ असे अन्य साधन नाही, ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे. आता कलियुगात या कथेच्या पुण्य प्रभावाने कोणकोणते पातकी शुद्ध होतात ते सांगून या जगाला कृतार्थ करा, अशी विनम्र प्रार्थना आहे. सूत शौनकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाच्या श्रवणपठणाने पापी, दुराचारी, दुष्ट आणि कामक्रोधादी विकारांनी व्यापलेले सर्व मानव शुद्ध होतात. मी तुम्हाला याविषयीची एक पुरातन कथा सांगतो. तिच्या श्रवणाने मनुष्याच्या पापांचा पूर्णतः नाश होतो. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किरातारांच्या नगरात देवराज नावाचा एक दुर्बळ आणि दरिद्री ब्राह्मण राहत असे. तो वैदिक धर्माला अनुसरून वागत नसे. वैश्यव्रतीचा अवलंब करून रसादिकांची विक्री करत असे. त्याने विश्वासघात करून अनेकांना फसवले होते. अनेकांना ठार करून त्यांचे धन लुबाडले होते. तो यदि किंचितही दानधर्म करत नसे. तो वेश्यागमन करणारा आचारभ्रष्ट विप्र होता. एके दिवशी सहजगत्या फिरत फिरत देवराज प्रतिष्ठानपूर नामक नगरात प्रवेशला. तेथे त्याला एक शिवालय दिसले. त्या मंदिराच्या सभामंडपात अनेक साधू आणि महात्मे जमले होते. या ब्राह्मणाने तेथेच विश्रांती घेण्याचे ठरवले. त्या रात्री त्याला ताप भरला. खूपच त्रास होऊ लागला. त्या समयी एक ब्राह्मण उपस्थित श्रोत्यांना शिवपुराण ऐकवत होता. तापाने फणफणत असूनही तो ब्राह्मण शिवकथेचे लक्षपूर्वक श्रवण करत होता. हे कथा वाचन महिनाभर चालले होते. त्या अवधीत व्याधीने जर्जर होऊन तो ब्राह्मण तेथेच पडून होता. गलित ग्रात असूनही त्याला संपूर्ण पुराण कथा श्रवणाचा लाभ झाला. त्याच्या आयुष्यात एवढेच काय ते पुण्यकर्म घडले होते. मग तो लवकरच मरण पावला. यमदूतांनी त्यांच्या जीवात्म्याला पाषाणांनी बांधून मारत मारत यमलोकी नेले. तेवढ्यात भगवान शंकराचे पार्षदगण त्वरेने तेथे आले. ते कर्पुरासमान शुभ्र वर्णाचे होते. त्यांच्या भस्मचर्चित सर्वांगावर रुद्राक्षांची आभूषणे होती. त्या प्रत्येकाच्या हातात तीक्ष्ण त्रिशूळ होते. त्यांनी यमदूतांना धमकावले आणि मारहाण करून पिटाळून लावले. त्यांनी देवराजांची पाषाणातून मुक्तता केली. त्याला शिवलोकी नेण्यासाठी एक दिव्य विमानात बसवले. त्यामुळे यमलोकात मोठी खळबळ माजली. यमदूतांचा कोलाहल ऐकून यमधर्म आपल्या प्रसादातून बाहेर आला. साक्षात रुद्र समान दिसणाऱ्या पार्षदगणांना पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने भीतीपोटी त्यांच्याकडे कसलीही विचारणा केली नाही. अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणून घेऊन तो गप्प राहिला. त्याने शिवदूतांचा सन्मान केला. त्यांची यथाविधी पूजा केली. उत्तम आदरातिथ्य करून त्यांना प्रेमाने निरोप दिला. देवराज विप्राला समवेत घेऊन ते सर्वजण कैलासलोकी गेले. त्यांनी त्या ब्राह्मणाला करुणासागर शिवजीच्या स्वाधीन केले. अशा प्रकारे शिवपुराण कथाश्रवणाने दुष्टात्मा असूनही त्या ब्राह्मणाला श्रेष्ठ गती प्राप्त झाली.
ही कथा ऐकून शौनकांना आनंद झाला. ते सुज्जीला म्हणाले, हे महामते, तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या कृपाप्रसादाने मी खरोखरच कृतार्थ झालो आहे. तुम्ही सांगितलेले या कथेने माझे मन फारच प्रफुल्लित झाले आहे. भगवान शंकरावरील प्रेमभक्ती वृद्धिंगत व्हावी म्हणून तुम्ही मला आणखी एक कथा सांगा. तेव्हा सूतजी म्हणाले, शौनकजी, तुम्ही शिवभक्तामध्ये अग्रण्य आहात. वेदवेत्यास ऋषीमध्ये सर्वश्रेष्ठ आहात, म्हणून मी तुम्हाला एक गोपनीय कथा सांगतो. पूर्वी समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेशात वाष्कळ नावाचे एक गाव होते. तेथील ब्राह्मण वैदिक धर्मानुसार आचरण करत नसत. ते सर्वच्या सर्व दुष्ट, विषयासक्त व पापाचरण करणारे होते. त्यांचा देवतावर व भाग्यावर अजिबात विश्वास नव्हता. ते कुटील वृत्तीचे होते. ते शेती करत असत, विविध शस्त्रे बाळगत असत. व्याभिचार करताना त्यांना काहीच वाटत नसे. ज्ञान, वैराग्य, सदधर्माचे पालन हाच परम पुरुषार्थ आहे. या योगे मनुष्याचे कल्याण होते ही गोष्ट त्यांना माहीतच नव्हती. थोडक्यात सांगायचे तर मनुष्य असूनही ते ब्राह्मण पशुवत वागत होते. जेथे ब्राह्मण समाजाची ही अवस्था तेथे अन्य वर्णविषयक काय सांगावे. त्या गावातील दुसऱ्या जातीचे लोकही स्वधर्मविमुख, वाईट, कुत्सित विचारांचे, कुकर्मठ आणि वेश्नी होते. तेथील स्त्रियाही पापसक्त, स्वेच्छवर्तनी, कारस्थानी आणि व्याभिचारिणी होत्या. अशा प्रकारे त्या गावात सदव्यवहार, सदाचार, सुविचार यांचे अस्तित्वच नव्हते. तेथे फक्त दुष्ट माणसेच राहत होती. वास्कलमध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण राहत असे. तो अधर्मी, दुरात्मा आणि महापापी होता. चंचुला ही त्याची पत्नी. ती मात्र धर्मानुगामी होती. तिच्यासारखी सुंदर, साध्वी पत्नी असूनही तो ब्राह्मण वेश्यागमन करत असे. तो आपल्या पत्नीची नेहमीच उपेक्षा करी. त्याचा सहवास न लाभल्यामुळे चंचुला कामपिडीने रात्ररात्र तळमळत राहायची. पतिव्रता धर्माला आणि स्वतःच्या चारित्र्याला कलंक लागू नये म्हणून तिने बराच काळ या सर्व क्लेशांना सहन केले. तिने आपल्या पतीचे मन वळवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्याचा स्वभाव बदलायचाच नाही. शेवटी ती तरी किती सहन करणार. पतीच्या वागणुकीला कंटाळून तीही धर्मभ्रष्ट झाली. व्याभिचार करू लागली. काही दिवसांनी तिच्या पतीने एका क्षुद्र जातीतील वेश्येशी लग्न केले आणि अन्यत्र संसार थाटला. चंचुला आपल्या पुत्राचे जमेल तसे पालन पोषण करू लागली. अशी बरीच वर्ष लोटली. बिंदुक ब्राह्मण वार्धक्याने मरण पावला. यमदूतांनी त्याला नरकात घालून अन्वित यातना दिल्या. मग त्याला पिशाच योनीत जन्माला घातले. तो दुष्ट, पापी ब्राह्मण भयंकर पिशाच होऊन विंध्य पर्वतात भटकू लागला. पतीच्या निधनानंतर मूढमती चंचुला आपल्या मुलांच्या संसारात रमली. एके दिवशी कुठल्या तरी पुण्यपर्व निमित्त ती आपल्या भाऊबंधासमवेत गोकर्ण क्षेत्री गेली. यात्रेकरूंना तीर्थस्नान करताना पाहून तिनेही एका तीर्थात स्नान केले. मग ती जत्रेतील मौज पाहत इकडे तिकडे भटकू लागली. फिरत फिरत एका मंदिरात गेली. तेथील मंडपात एक ब्राह्मण शिवकथा निरूपण करत होता. भगवान शंकराची परमपवित्र आणि मंगलकारक पौराणिक कथा ती लक्षपूर्वक ऐकू लागली. कथेच्या अनुशंसाने तो ब्राह्मण श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, ज्या स्त्रिया व्याभिचार करतात त्यांना मृत्यूनंतर यमलोक प्राप्त होतो. यमाचे दूत त्यांच्या भयंकर छळ करतात. तप्त लोखंडी सळ्यांनी त्यांच्या गुप्तांगांना डाग देतात. त्यांना तप्त लोखंडी पुरुष मूर्तींना आलिंगन द्यायला लावतात. तेव्हा ते जीवात्मे भयंकर किंचाळतात. आम्हाला या यातना सहन होत नाहीत. आम्ही व्याभिचार करणार नाही. आम्हाला सोडा असे वारंवार ओरडून सांगतात. पण यमदूतांना त्यांची दया येत नाही. तेथील नियम देव, ऋषी, मनुष्य अशा सर्वांना समान बंधनकारक आहेत. तेथे कोणालाही सूट नाही. प्रत्येकाला आपल्या दुष्कर्माचे फळ भोगावेच लागते. म्हणून स्त्रियांनी व पुरुषांनी केव्हाही अधर्मास प्रवृत्त होऊ नये. पुराणिकाचे बोलणे ऐकून चंचुला भयाने व्याकुळ झाली. तिच्या सर्वांगाला घाम फुटला. घशाला कोरडे पडली. शरीर थरथरू लागले. कथा संपल्यानंतर सर्व मंडळी निघून गेली. चंचुला पुराणिकासमोर गेली. तिने त्याचे पाय धरले व म्हणाली, हे ब्राह्मण देवता,
धर्माला न जाणल्यामुळे माझ्याकडून सतत दुराचार घडला आहे. तुझ्या मुखातून प्रवचन ऐकून मला माझी मरणोत्तर गती स्पष्ट दिसत आहे. माझी दुष्टकर्मे आठवून मी भयकंपित झाले आहे. माझ्या मनात संसाराविषयी अनासक्ती निर्माण झाली आहे. मी पापिनी आहे, मूढ आहे. माझी निंदा करावी तेवढी थोडी. माझा धिक्कार असो. वाईट विषयांच्या मागे लागून मी धर्मभ्रष्ट झाले. हाय रे दुर्दैवा! आता माझी दुर्गती कोणीही टाळू शकत नाही. नरक यातना भोगत असताना कोणता बुद्धिमान पुरुष मला साथ देईल? मृत्यूसमयी मला नेण्यासाठी आलेल्या भयंकर यमदूतांना मी पाहू शकेन काय? मी त्यांच्या समवेत धैर्याने जाऊ शकेन काय? नरकात माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील काय? मला दुःखद यातना देण्यात येतील, त्या मी कशा सहन करू? पापाचरण केल्यामुळे मी डुबणार, नष्ट होणार, मारली जाणार, जळून जाणार. हे ब्राह्मण, दुष्कर्माच्या परिणामाचा विचार करून माझे हृदय दुःखाने फुटून जात आहे. आता मी काय करू? कोणाला शरण जाऊ? मला माझ्या कुकर्माचा पश्चाताप होत आहे. मी तुझे पाय धरले आहेत. आता तूच माझी माता, तूच माझा पिता. तुला माझी करुणा येऊ दे. तू मला पापमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन कर. माझी निराशा करू नकोस. मी तुला मनोमन गुरु मानले आहे. तू या अबलेचा उद्धार कर. सूत म्हणाले, शौनकजी, अशा प्रकारे खेदाने विलाप करीत चंचुला त्या ब्राह्मणाला एकसारखी विनवणी करू लागली. तिची अवस्था पाहून त्या विप्राला दया आली. त्याने तिला प्रेमपूर्वक उठवले आणि म्हटले, बाई, तू खरोखरच भाग्यवान आहे. भगवान शंकराच्या कृपेने शिवपुराणातील ही वैराग्यपूर्ण कथा ऐकून तू अगदी वेळेवर जागरूक झाली आहेस. तुला आपल्या कृतकर्माचा पश्चाताप होत आहे. ही तुझ्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे. तू घाबरू नकोस, चिंताही करू नकोस. तू शिवजींना शरण जा. त्यांच्या कृपेने तुझी सर्व पापे नष्ट होतील. मी तुला भगवान शंकराची महात्म्यपर एक कथा सांगतो. त्यायोगे तुला निश्चित मार्गदर्शन प्राप्त होईल. तुला उत्तम सुखदायक श्रेष्ठ गती मिळेल. मी आधी सांगितलेली कथा ऐकून तुझी बुद्धी पश्चातापाने शुद्ध झाली आहे. तुझ्या मनात विवेक आणि वैराग्य उत्पन्न झाले आहे. पापी जनासाठी पश्चाताप हेच सर्वात मोठे प्रायश्चित्त असते. पश्चाताप हाच आपल्याला दुष्कृत्याकडे डोळसपणे पाहायला लावतो. पश्चातापामुळेच मन पापचरणापासून परावृत्त होते. साधुजन म्हणतात, पश्चाताप हेच आत्मशुद्धीचे प्रथम साधन आहे. जो पश्चाताप करतो तोच आपल्या पापांचे निराकरण व्हावे म्हणून प्रायश्चित्त घेऊ शकतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतो तो निर्भय होतो. जो आपल्या कुकर्मासाठी स्वतःला दोषी मानतो, त्याबद्दल खेद मानून पश्चाताप करतो, त्याला उत्तम गती प्राप्त होते, यात शंका नाही. शिवपुराणाचे महात्म्य फार मोठे आहे. त्यांच्या श्रवणाने चित्तशुद्धी होते, मन निर्मळ होते. शुद्ध चित्तामध्ये शिवपार्वती वास करतात. अशा विद्युत आत्मा शिवपदाचा अधिकारी होतो. शिवपुराणातील कथा सर्व मानवासाठी उत्तम उपदेशक आणि कल्याणप्रद आहे. त्यांचे लक्षपूर्वक श्रवण करावे. या कथा भवरोगाचा नाश करून संसाररूपी बंधने तोडून टाकतात. या शिवकथांचे श्रवण पठण करून त्यावर वारंवार चिंतन मनन करावे. ही एक प्रकारची शिव आराधनाच आहे. या आराधनेने चित्त शुद्ध होते, ज्ञान आणि वैराग्य वृद्धिंगत होते, शिवभक्ती उत्तरोत्तर दृढ होते. त्यायोगे शिवजींची प्रसन्नता लाभून त्यांच्या कृपाप्रसादाने दिव्यमुक्ती प्राप्त होते. ज्याचे चित्त अहर्निश प्रपंचात गुंतले आहे तो पशुच होय. तो या संसाररूपी बंधनातून कधीच मुक्त होऊ शकत नाही. हे ब्राह्मणी, म्हणूनच माझे तुला असे सांगणे आहे की तू आपले मन विषयापासून परावृत्त करून ही परमपावन शिवकथा भावभक्तीने आणि लक्ष देऊन ऐक. ही कथा श्रवण केल्याने चित्तशुद्धी होऊन तुला मोक्ष मिळेल. जो मनुष्य निर्मळ अंतकरणाने भगवान शिवशंकराच्या चरणाचे चिंतन करतो त्याला एकाच जन्मात मुक्ती मिळते. हे त्रिवार सत्य आहे. एवढे बोलून तो शिवभक्त ब्राह्मण क्षणभर थांबला. त्यांचे हृदय भरून आले होते. त्याने डोळे मिटले. तो शंकराचे मनोमन ध्यान करू लागला.
चंचुलाची अवस्था ही काही वेगळी नव्हती. पश्चातापाने दग्ध झालेल्या तिला आशेचा एक किरण दिसत होता. ब्राह्मणाच्या उपदेशाने तिचे अंतःकरण प्रसन्न झाले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने ब्राह्मणाचे पाय धरले आणि म्हटले, हे विप्रश्रेष्ठा, तुझे बोलणे ऐकून मी कृतार्थ झाले आहे. तू परमात्माचा उत्तम मार्गदर्शक आहेस, मोठा परोपकारी आहेस. तू खरोखर धन्य आहेस, प्रशंसनीय आहेस. हे साधू, मला नरकाची खूप भीती वाटत आहे. तू माझा उद्धार कर. शिवपुराणातील अमृतासमान असलेली एक कथा ऐकून जर माझ्या मनात वैराग्य उत्पन्न होऊ शकते, तर त्या संपूर्ण पुराणाच्या श्रवणाने किती श्रेष्ठ पुण्यफल मिळत असेल याची कल्पनाच करवत नाही. माझ्या मनात संपूर्ण शिवपुराण ऐकण्याची दुर्गम्य इच्छा निर्माण झाली आहे. ही माझी मनोकामना तू पूर्ण कर, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. चंचुलाचे बोलणे ऐकून त्या पुराणिक ब्राह्मणाला परमसंतोष वाटला. त्याने शिवपुराण ऐकवण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ती ब्राह्मणी गोकर्णक्षेत्रीच राहू लागली. पुराणिकाची नित्यनेमाने सेवा करू लागली. तो शुद्ध चित्त ज्ञानी ब्राह्मण तिला शिवपुराण सांगू लागला. तीही परमश्रद्धेने श्रवण करू लागली. अशा प्रकारे तिला त्या पावन शिवपीठावर येऊन मोठाच लाभ झाला. त्या कथांच्या पुण्यप्रभावाने तिचे आधीचे सर्व दुष्कर्म जळून गेले. ती शिवजीच्या सगुण साकार रूपाचे आणि त्याच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचे अहोरात्र चिंतन करू लागली. तिला दृढ वैराग्य प्राप्त झाले. कसलेही आशापाश राहिले नाहीत. आयुष्य मर्यादा पूर्ण झाल्यावर तिने गोकर्ण क्षेत्री शांतपणे डोळे मिटले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक दिव्य विमान आले. ते अत्यंत तेजस्वी आणि शोभायमान होते. त्यात रुद्रासमान दिसणारे पार्षदगण होते. त्यांनी तिला सन्मानाने त्या विमानात बसवले. तेव्हा तीही दिव्य स्वरूप दिव्यांगना झाली. विमान शिवलोकी पोहोचले. शिवगणाने चंचुलीला शिवसभेत नेले. तेथील वैभवशाली उच्चासनावर भगवान शंकर विराजमान झाले होते. त्या सनातन स्वयंभू ईश्वराला 5 मुखे आणि प्रत्येकी 3 याप्रमाणे 15 नेत्र होते. त्यांच्या प्रत्येक मस्तकावर अर्धचंद्राकृती दिव्य मुकुट शोभून दिसत होता. कंठ नीलवर्ण होता. अंगकांती कर्पुरासमान गौरवर्ण आणि अत्यंत तेजस्वी होती. त्यांनी आपल्या सर्वांगावर श्वेतभस्म लावले होते. श्वेत वस्त्रे परिधान केली होती. त्यांच्या वाम अंगावर भगवती गौरी बसली होती. ती विद्युल्ते समान अत्यंत तेजस्वी दिसत होती. तिचे लावण्य अद्भुत होते. सर्व देवता त्यांची सेवा करण्यासाठी तेथे तत्परतेने उभ्या होत्या. गणेश, भृंगी, नंदी, वीरभद्र आदी सर्व शिवगण आपल्या स्वामीच्या आज्ञेची वाट पाहत भक्तिभावाने हात जोडून उपस्थित होते. आपल्या आराध्य दैवताचे अर्थात भगवान शंकराचे ते परमोज्ज्वल दिव्य रूप पाहून चंचुलाला खूपच प्रसन्न वाटले. तिने त्यांना वारंवार प्राणिपात केला आणि हात जोडून विनम्र भावाने उभी राहिली. तिचा कंठ सद्गदित झाला होता. डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तिची अवस्था पाहून शिवपार्वतीचे अंतःकरण करुणेने भरून आले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. तिला प्रेमाने जवळ बोलावले. त्यानंतर चंचुला पार्वतीची सखी होऊन परममंगल शिवलोकी अक्षय सुखाचा लाभ घेत आनंदाने राहू लागली. सूत म्हणाले, शौनकजी, चंचुला भगवती उमादेवीची अर्थात पार्वतीची मनपूर्वक सेवा करीत असे. एके दिवशी ती आनंदमग्न अंबिकेपाशी गेली. तिने तिला नमस्कार केला व मधुर शब्दांनी तिची स्तुती केली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज नंदिनी, हे स्कंदमाता, हे शंभूप्रिये उमा, तुला नमस्कार असो. तू सर्वांना सुखदायक आणि कल्याणप्रद आहेस. तू ब्रह्मस्वरूप आहेस. तू सगुण आहेस, निर्गुणही आहेस. तू विश्वाचे आदिकारण आहेस. जगाची निर्मिती, त्याचे पालन व संरक्षण आणि त्यांचा संहार या सर्व गोष्टी तू लीला करतेस. तू आदिमाया जगदंबा आहेस. तू सतचित्त आनंद स्वरूप आहेस. तू मूळ प्रकृती आहेस. तू भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेस. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना कार्यप्रवृत्त करून त्यांना उत्तम प्रतिष्ठा मिळवून देणारी आहेस. तू संत सज्जनाचा कैवार घेणारी आहेस.
तू असुरांचा नाश करणारी आहे, तू पराशक्ती आहे, तुझी कीर्ती आणि कर्तव्य अगाध आहेत. म्हणून देव, ऋषी, मानव आदी सर्वजण तुझी आराधना करतात. पार्वतीची स्तुती करताना चंचुलेचे अंतःकरण भरून आले. तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. मग ती विनम्रपणे शांतपणे उभी राहिली. तिची अवस्था पाहून पार्वतीला मोठे समाधान वाटले. तिने तिच्याकडे करुणामय दृष्टीने पाहिले. ती म्हणाली, चंचुले सखी, शिवलोकी सद्गती प्राप्त झाल्यामुळे तुझ्या मनात आम्हा दोघांबद्दल अपार कृतज्ञता आहे, हे मी जाणते. तू माझी अत्यंत आदराने स्तुती केली, त्यामुळे मी प्रसन्न झाले आहे. मी तुला काय वरदान देऊ? तेव्हा चंचुला म्हणाली, हे गिरिराज कुमारी, तू दीनपतितांचा उद्धार करणारी आहेस. माझे पती बिंदुक हे ब्राह्मण असूनही वेदविहित आचरण करीत नसत. ते व्याभिचारी आणि सदैव पाचारण करणारे होते. एका क्षुद्र जातीच्या वेशेवर ते फारच आसक्त होते. तिच्याच सहवासात रमायचे ते माझ्या आधी मरण पावले होते. आयुष्यभर दुष्कर्मे केल्यामुळे त्यांना कोणती गती प्राप्त झाली असेल, असा मी नेहमीच विचार करते. हे जगज्जननी, तू सर्वसाक्षी आणि सर्वज्ञ आहेस. माझे पती आता कोणत्या अवस्थेत आणि कोठे आहेत ते सांगण्याची कृपा कर. तू असं काहीतरी उपाय कर, ज्यायोगे त्यांचा उद्धार होऊन ते येथे येतील आणि त्यांची व माझी पुनर्भेट होईल. पार्वती म्हणाली, मुली, तुझा पती बिंदुक दुष्ट आणि महापातकी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. तो अतिशय दुःखद अवस्थेत निधन पावला. वेश्यागमन केल्यामुळे त्या मूर्खाला प्रदीर्घ काळ नरकात खितपत पडावे लागले. तेथे त्याने अगणित यातना भोगल्या. उर्वरित पापभोग भोगण्यासाठी तो विंध्य पर्वतावर पिशाच्य रूपाने भटकत आहे. तहान भुकेने व्याकुळ होऊन नाना प्रकारचे क्लेश भोगत आहे. सूत म्हणाले, शौनकजी, गौरीच्या मुखातून बिंदुकाच्या दुर्गतीचे वर्णन ऐकून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. ती दुःखाने हुंदके घेऊ लागली. तिने कसेबसे स्वतःला आवरले. मग पार्वतीला हात जोडले व म्हणाली, हे माहेश्वरी, पतीचा सद्वृत्तांत जाणून माझे मन आक्रोश करीत आहे. मी फार व्यथित झाले आहे. हे महादेवी, मी तुला शरण आहे. तू माझ्यावर कृपा कर. कुत्सित बुद्धी असलेल्या माझ्या दुष्ट पतीला त्वरित सद्गती मिळेल अशी काहीतरी योजना कर. मी तुझे सदैव ऋणी राहीन. पार्वती म्हणाली, चंचुले, शिवपुराणाचे महात्म्य किती थोर आहे, याचा तू प्रत्यक्ष अनुभव घेतला आहेस. तुझ्या पतीने यातील पुण्यवान कथा श्रवण केल्या तर त्याच्या जन्मजन्मीच्या पातकांचे निरसन होऊन त्याला उत्तम गती प्राप्त होईल. गौरीच्या मुखातून प्रकटलेली ती अमृतमयी आशीर्वचनेच होती. तिच्या बोलण्याने चंचुलाचा शोक दूर झाला. अंतःकरण शांत झाले. तिने भगवतीला हात जोडले व म्हणाली, माते, तू माझ्या पतीच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ उपाय सांगितला आहे. चंचुलाच्या विनंतीला मान देऊन पार्वतीने शिवलीलांचे गुणगान करणाऱ्या गंधर्वराज तुंबरूला त्वरित पाचारण केले. ती त्याला म्हणाली, वत्सा, तू भगवान शंकराचा भक्त आहेस. तुझे माझ्यावरही तितकेच प्रेम आहे. तू माझे मनोगत जाणतोस. माझी कार्य सिद्ध करण्यासाठी नेहमीच तत्पर असतोस. तुझे कल्याण असो. आता मी काय सांगते ती लक्षपूर्वक ऐक. ही माझी सखी चंचुला आहे. तू हिच्या समेत विंध्य पर्वतावर जा. तेथे एका भयंकर पिशाचाचा संसार आहे. त्याचे पूर्वजन्मीचे नाव बिंदुक. तो ब्राह्मण या चंचुलाचा पती होता. कुसंगतीने तो पथभ्रष्ट झाला. क्रोधाने त्याची बुद्धीही फिरली. तो विवेकहीन झाला. त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. त्याने स्नानसंध्यादी नित्यकर्मे टाकली. दुर्जनाशी मैत्री करून तो सज्जनाचा द्वेष करू लागला. अभक्ष्यभक्षण करणे, दूषित वस्तूचे दान घेणे, शस्त्रे बाळगून हिंसा करणे, लोकांना त्रास देणे, त्यांच्या घरांना आगी लावणे, वेश्यागमन करणे ही त्यांची स्वाभाविक कर्मे झाली. पुढे त्या दुष्टाने स्वपत्नीचा त्याग करून एका क्षुद्र जातीतल्या वेश्येशी विवाह केला. अशा प्रकारे तो मरेपर्यंत दुराचार करत राहिला. मृत्यूनंतर यमदूताने त्या दुरात्म्याला यमलोकी नेले. रौरवादी नरकात घालून त्याचा अन्वित छळ केला. कालांतराने त्या पापात्म्याला पिशाच योनीत जन्माला घातले.
तोच बिंदू आता पिशाच्य रूपाने विंध्य पर्वतात आपल्या उर्वरित पापांचे फळ भोगत आहे. शिवपुराणातील दिव्य कथा पापाचा नाश करून पुण्यवृद्धी करणाऱ्या आहेत. या कथांचे श्रवण हे सर्वोत्कृष्ट पुण्यकर्म आहे. तू त्यांच्यासमोर शिवपुराणाचे वाचन कर. त्या श्रवणाच्या प्रभावाने तो पापमुक्त होईल. त्याचे अंतःकरण शुद्ध होऊन तो प्रेतयोनीतून मुक्त होईल. त्या गर्तेतून बाहेर आल्यावर त्याला दिव्य विमानातून तू शिवलोकी घेऊन ये. त्याला शिवजीसमोर उपस्थित कर. सूत म्हणाले, शौनकजी, तुंबर हा नारदांचा मित्र. तो उमामहेश्वरांचा महान भक्त होता. अंबिकेने आपल्याला सेवेची संधी दिली याचा त्याला मनोमन खूपच आनंद झाला. आपल्या भाग्याचा हेवा वाटला. तो चंचुलेला समवेत घेऊन विमानाने विंध्य पर्वतावर आला. तेथे त्याला अकराळ विक्राळ असे एक पिशाच्य दिसले. त्याचे शरीर विशाल होते. चेहऱ्याच्या मानाने त्याची हनुवटी बरीच मोठी होती. ते कधी हसत होते, कधी रडत होते, तर कधी अस्ताव्यस्त उड्या मारत होते. आपल्या पतीची ती अवस्था पाहून चंचुलाला अतिशय वाईट वाटले. महासामर्थ्यवान तुंबुरने पिशाच्यरूप बिंदुगाला पाशांनी बांधून टाकले. त्यानंतर पवित्र स्थान पाहून एक सुशोभित मंडप घातला. पिशाच्याला या मंडपात आणून बसवले. विंध्य पर्वतात अनेक ऋषीमुनी तपश्चर्येच्या उद्देशाने आश्रम बांधून राहत होते. एका पिशाच्याच्या उद्धारासाठी तुंबर भगवती अंबिकेच्या आज्ञेने शिवपुराणाचे वाचन करणार आहे. ही वार्ता बघता बघता सर्व दूर पसरली. त्या पावन शिवकथाचे आपल्यालाही श्रवण घडावे म्हणून अनेक वयोवृद्ध, तपोवृद्ध, ऋषी आणि देवर्षी आपल्या शिष्यासह तेथे आले. तुंबरूने त्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत केले. त्यांना आदराने मंडपात बसवले. ते सर्व श्रोते त्या स्वतःच्या कल्याणासाठी तेथे आले होते. एवढा मोठा श्रोत समुदाय पाहून तुंबरूचे मन प्रफुल्लित झाले. हातामध्ये वीणा घेऊन त्याने शिवपुराणातील अमृतकथा ऐकण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्या विंध्येश्वर संहितेपासून 7व्या वायू संहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराण व त्याचे महात्म्य वर्णन केले. त्या अमृतमधुर श्रवणाने उपस्थित श्रोते धन्य झाले. त्या पुण्यकथाच्या प्रभावाने बिंदुक ब्राह्मणाची पूर्वजन्मकृत संपूर्ण पापे जळून गेली. त्याचे पुण्य वृद्धिंगत झाले. तो पिशाच्य योनीतून तत्काळ मुक्त झाला. त्याला रुद्रासमान दिव्य रूप प्राप्त झाले. बाळी तृतीय नेत्र, कर्पूर गौरव विग्रह कांती, श्वेतवस्त्रे परिधान केलेली आणि शिवासमान आभूषणे धारण केलेली त्यांची भस्मचर्चित तनू पाहून चंचुलेला खूप प्रसन्न वाटले. श्रोत्यांनीही आनंद व्यक्त केला. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. बिंदुक आणि चंचुलाने तुंबरहित तेथे उपस्थित असलेल्या तपस्व्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला. त्यांचे चित्त परमानंदाने भरून गेले होते. ते दोघे शिवजींचे यशोगान करू लागले. त्यांच्या मुखातून शिवस्तवन ऐकून श्रोतेही तल्लीन झाले. शिवपुराणाचे श्रवणही त्या सर्व मंडळीसाठी फार मोठी पुण्यपर्वणी होती. तपोनिष्ठ ऋषींनी शिवप्रभूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. त्या जय जयकाराने विंध्य पर्वताचा सारा आसमंत दुमदुमून गेला. त्याने बिंदुक आणि चंचुलेला अनेक शुभाशीर्वाद दिले. तुंबरूचे आभार मानून ते सर्व ऋषीजन आपापल्या आश्रमात परतले. तेवढ्यात तेथे शिवलोकातून एक तेजस्वी विमान आले. बिंदुक आणि चंचुलाला त्या विमानात बसवून तुंबरूने कैलासाकडे प्रस्थान केले. मार्गामध्ये ते दाम्पत्य शिव महाप्रभूचे गुणगान करत होते. शिवलोकी भगवान शंकर आणि देवी पार्वतीने त्या दोघांचे प्रसन्नतेने स्वागत केले. त्यांनी बिंदुकाचा सत्कार केला. शंकरांनी त्याला आपले पार्षद केले. अशा प्रकारे शिवमहापुराणाच्या श्रवणाने बिंदुक आणि चंचुला या दोघांचाही उद्धार झाला. शिवपार्वतीचे सानिध्य प्राप्त होऊन ते दोघे सनातन शिवधामी अखंड वास्तव्य करू लागले. शौनक ऋषी म्हणाले, हे महामुने, तुम्ही श्रेष्ठ शिवभक्त आहात. महाप्रज्ञावान व्यासशिष्य आहात. तुमचे सद्गुण कौतुकास्पद आहे. तुम्ही महान उपदेशक आहात. गुरुतुल्य अशा तुम्हाला नमस्कार असो. तुमच्या मुखातून शिवपुराण ऐकायला मिळाले ही आमच्यासाठी फार मोठी पुण्यपर्वणी आहे. या कथाश्रवणाचे संपूर्ण उत्तम फळ आम्हा श्रोत्यांना प्राप्त व्हावे म्हणून शिवपुराणाचे श्रवण कसे करावे याविषयी कृपया मार्गदर्शन करा. तेव्हा सूत म्हणाले, शौनकजी, तुमच्या मनात शिवकथांचे श्रवण करण्याबद्दल असलेली आस्था पाहून मला समाधान वाटत आहे. शिवलीलांचे श्रवण करणे ही शिवाची सेवा
आराधनाच आहे, ती विधीपूर्वकच झाली पाहिजे, असे माझे विनम्र सांगणे आहे. आता मी तुम्हाला शिवपुराणाचे श्रवण कसे करावे, तत्पूर्वी काय व्यवस्था करावी, याविषयी सविस्तर सांगतो. प्रथम विद्वान ज्योतिषी ब्राह्मणाला पाचारण करावे, त्याचा यथोचित आदर सत्कार करावा, त्याला द्रव्यवस्त्राधिक दान देऊन संतुष्ट करावे. मग आपले मनोगत सांगावे. त्यांच्याकडून ग्रंथ वाचनासाठी उत्तम मुहूर्त जाणून घ्यावा. या सत्कर्माचा संदेश सर्व लोकांना कळवण्याची व्यवस्था करावी. जे भगवत भक्त आहेत, जे स्वतःचे कल्याण इच्छितात, त्या सर्वांना अवश्य बोलवून घ्यावे. परिसरात जे जे शिवभक्त आहेत, जे शिवकथांचे कीर्तन आणि श्रवण करण्यास उत्सुक असतात, त्या सर्वांना आदराने निमंत्रित करावे, त्यांचा सत्कार करावा. शिवालय, देवालय, तीर्थस्नान, अरण्य आणि घर ही सर्व स्थाने ग्रंथश्रवण पठणाच्या दृष्टीने योग्य मानली जातात. तेथे स्वच्छता राखावी, विस्तृत मंडप उभारावा, तो केळीचे खांब, पताका, फुलांच्या माळा, रंगमाला अशा विविध सामग्रीने सुशोभित करावा. त्याच्या चारी कोपऱ्यामध्ये ध्वज लावावे. भगवान शंकरासाठी एक उच्चासन तयार करावे, त्यावर त्यांची सुंदर मूर्ती किंवा चित्र ठेवावे. कथा निरूप करणाऱ्या वक्त्यासाठी सुखदायक मृदू आसन घालावे. श्रोत्यासाठी सतरंजी आणि बैठक व्यवस्था करावी. येथे एक महत्त्वाची सूचना करावीशी वाटते. या जगात कोणी जन्माने गुरु होतो, कोणी आपल्या सद्गुणांनी गुरु होतो. त्या गुरूंचे प्रकारही वेगळे असतात आणि त्यांच्या अवस्थाही वेगळ्या असतात. या सर्वांमध्ये पुराणाचा ज्ञाता असलेला विद्वानच परमगुरू मानला जातो. पुराणवेत्ता हा नेहमी शुचिर्भूत, दक्ष, शांत, ईर्ष्या नसलेला, साधुव्रतीचा, दयाळू आणि प्रवचनकुशल असावा. पुराणातील पुण्यकथांचे निरूपण करण्यासाठी असेच विद्वान योग्य असतात. त्यांची वाणी अभीष्ट फल देणारी आणि श्रोत्यासाठी कल्याणप्रद असल्याने त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये, त्यांची निंदा करू नये, त्यांच्याविषयी आदरच बाळगावा. अहंकाराने केलेले श्रवण निष्फळ ठरते, म्हणून सद्भावनेने श्रवण करावे. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपात सूक्ष्मरूपाने हजर आहेत. ते आपल्याकडे कौतुकाने पाहत आहेत. भगवान शंकर स्वतःच्या लीला ऐकण्यासाठी या मंडपात सूक्ष्मरूपाने हजर आहेत. ते आपल्याकडे कौतुकाने पाहत आहेत, अशी धारणा ठेवावी. त्यामुळे भावभक्ती वृद्धिंगत होऊन श्रवणाविषयी आस्था वाढते, गोडी निर्माण होते. वक्त्यानेही श्रोत्यांना आनंद होईल अशा प्रकारे सम्यक आणि प्रासादिक निरूपण करावे. सूर्योदयापासून 3.5 प्रहर हा कालखंड कथा वाचण्याच्या दृष्टीने उपयुक्त सांगितलेला आहे. एक प्रहर म्हणजे 3 तास. 7.5 घटका. मध्यान्हकाळी 2 घटका कथा वाचन थांबवावे, म्हणजेच उपस्थितांना थोडी विश्रांती मिळून मलमूत्रादी विसर्जन करणे सोयीचे होते. शिवपुराणाचे श्रवण करणे हे एक व्रतच आहे. या व्रताचे इष्टफल मिळावे म्हणून श्रोतांनी कथेस आरंभ होण्यापूर्वी 1 दिवस आधी तसा संकल्प करावा. व्रतस्थ राहावे, ब्रह्मचार्यादी नियम पाळावेत. वक्त्यानेही क्षौरकर्म करून घ्यावे. कथारंभ दिनी श्रोत्यांनी प्रातसमयी लवकर उठावे. आपली प्रभातीची सर्व नित्यकर्मे थोडक्यात उरकावी. मंडपात वेळेवर उपस्थित व्हावे. आयोजकाने वक्त्याजवळ त्यांच्या साह्यात आणखी एका विद्वान व्यक्तीला बसवावे. तो श्रोत्यांच्या शंकांचे निवारण करण्यास कुशल असावा. कथा निरूपणापूर्वी या सत्कार्यात कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी. संकल्पित कार्य पूर्ण व्हावे म्हणून त्याला विनंती करावी. त्यानंतर भगवान शंकराची आणि श्री शिवपुराण या ग्रंथाची भक्तिभावाने पूजा करावी. श्रोत्यांनी शुद्ध मनाने आणि प्रसन्न चित्ताने कथानिरूपण ऐकावे. जो वक्ता आणि श्रोता अनेक प्रकारच्या कामामध्ये व्यग्र असतो, कामक्रोधादी षड्विकारांनी युक्त असतो, स्त्रियांमध्ये आसक्त असतो, नास्तिक असतो, विरोधी वर्तन करणारा असतो, त्याला या धर्मकार्यापासून काहीच पुण्यलाभ होत नाही. पण जे लोक धन, ग्रह, दारापुत्रादी प्रापंचिक चिंता सोडून शुद्ध चित्ताने आणि एकाग्रतेने कथाश्रवण करतात, त्या सर्वांना उत्तम फलप्राप्ती होते.
जो श्रोता श्रद्धाभक्तीने युक्त आहे, दुसऱ्यांच्या कर्माचे मूल्यमापन करीत नाही, सदाचाराने राहतो, पवित्र धारणा ठेवतो, मौन पाळतो, उद्देशशून्य असतो, त्याला शिवपुराणाच्या श्रवणाने अगणित पुण्य लाभ होतो. शिवकृपेने त्याचे परमकल्याण होते. सूत शौनकांना म्हणाले, मुनिवर्य, शिवपुराणाचे श्रद्धेने श्रवण करणे हे एक व्रतच आहे, असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. हे व्रत घेणाऱ्या मनुष्यासाठी काही नियम आवश्यक आहेत, ते लक्षपूर्वक ऐका. या श्रेष्ठ आणि पुण्यमयी कथेचे नियमपूर्वक श्रवण केल्याने कोणतीही विघ्नबाधा न येता उत्तम फलप्राप्ती होते. दीक्षारहित मनुष्याला कथा ऐकण्याचा अधिकार नाही. दीक्षा घेणे याचा अर्थ संकल्प करणे. संकल्पाने व्रत आचरणात दृढता येते. स्वीकारलेले व्रत आपल्याकडून पूर्ण झालेच पाहिजे अशी कर्तव्यबुद्धी निर्माण होते. म्हणूनच शिवपुराणाचे श्रवण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने प्रथम दिनी ग्रंथ आरंभ होण्यापूर्वी वक्त्याकडून श्रवणाची दीक्षा घ्यावी. जे नियमपूर्वक कथा ऐकणार आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे, भूमीवर शयन करावे, कथा समाप्त झाल्यावरच अन्न ग्रहण करावे, पत्रावळीवर जेवावे. ज्यांच्या अंगी सामर्थ्य आहे त्यांनी पुराण समाप्त होईपर्यंत उपवास करावा. सायंकाळी हविष्यान्नाचे भोजन करावे. चमचमीत पदार्थ, करपलेले पदार्थ, शिळे अन्न, मसालेदार डाळ, मसूर, गाजर, वालपापडीच्या आणि घेवड्याच्या शेंगा खाऊ नयेत. मांसाहार करू नये. मादक वस्तूचे सेवन करू नये. भोजनामध्ये कांदा, लसूण, हिंग यांचा समावेश करू नये. कथावृत्ती पुरुषाने कामक्रोध आदी विकारापासून दूर राहावे. ब्राह्मणाची, साधुसंतांची, पतिव्रता स्त्रियांची निंदा करू नये. त्याने शुचिभूत राहावे, सत्य बोलावे, मौन पाळावे, स्वभावाने सरळ असावे. दया, विनय, औदार्य अशा सद्गुणांचा अंगीकार करावा. शिवपुराणातील कथांचे नित्यनियमपूर्वक श्रद्धेने श्रवण केल्याने सकाम मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात, तर निष्काम मनुष्याला मोक्ष मिळतो. या कथांच्या पुण्यप्रभावाने मनुष्याचे मोठे कल्याण होते. म्हणून दरिद्री, भाग्यहीन, दुष्ट, पापी, रोगी, संतानरहित अशा सर्व स्त्री पुरुषांनी स्वहितात या कथांचे श्रवण करावे. हे महर्षी, अशा प्रकारे शिवपुराणाचा श्रवणपठनरूपी यज्ञोत्सव पूर्ण झाल्यावर श्रोते आणि वक्ता या सर्वांनी भगवान शंकराची भावभक्तीने पूजा करावी. या पुराण ग्रंथाचे पूजन करावे. वक्त्याचीही पूजा करावी. वक्त्याला सहाय्य म्हणून आलेल्या पंडिताचा यथोचित सत्कार करावा. ग्रंथ ठेवण्यासाठी रेशमाची नवीन वस्त्र आणावे. कथा ऐकण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांना द्रव्य, धान्यादिक वस्तू दान द्याव्यात. नृत्य गायनादी कार्यक्रमाचे आयोजन करावे. शंकराची भजने व भक्तिगीत म्हणावीत. श्रोता विरक्त असेल तर त्याने कथा समाप्ती झाल्यावर गीतापाठ करावा. गृहस्थाने या श्रवणकर्माच्या शांतीसाठी होम करावा. होम करताना रुद्रसंहितेतील श्लोक, गायत्री मंत्र किंवा शिवपंचाक्षरी मूलमंत्राचा अर्थात ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करून शुद्ध हविषाने हवन करावे. ज्यांना होम करण्याचे सामर्थ्य नाही त्यांनी ब्राह्मणाला हवनासाठी आहुतीयोग्य वस्तू दान द्याव्यात. तेही शक्य नसेल तर शिवसहस्रनामाचे भक्तिपूर्वक श्रवणपठण करावे. या कथाश्रवणरूपी व्रतांची सांगता करण्यासाठी 11 ब्राह्मणांना बोलावून त्यांची पूजा करावी. त्यांना उत्तम पक्वान्नाचे भोजन द्यावे. मधमिश्रित खीर खायला द्यावी. यथाशक्ती द्रव्य दक्षिणा देऊन त्यांना संतुष्ट करावे. ज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे त्याने 3 तोळे सोन्याचे एक सुंदर सिंहासन बनवून घ्यावे. आचार्यांना पाचारण करून शिवपुराण या ग्रंथाची त्या सिंहासनावर स्थापना करावी. त्या ग्रंथाची आव्हानवादी विविध उपचारांनी पूजा करावी. दक्षिणा समर्पित करावी. आचार्यांचे गंधपुष्पादिकांनी पूजन करावे. वस्त्र, आभूषणे देऊन त्यांचा सन्मान करावा. हा ग्रंथ त्यांना द्रव्य दक्षिणेसह दान द्यावा. या ग्रंथाच्या पुण्यप्रभावाने भगवान शंकराचा कृपाप्रसाद लाभून मनुष्य भवबंधनातून मुक्त होतो. अशा प्रकारे शिवपुराणाचे विधिपूर्वक श्रवण करून त्यांची सांगता केल्याने संपूर्ण पुण्यफल प्राप्त होते. शिवकृपेने भोग आणि मोक्ष या दोहोंचा लाभ होतो.
हे मुने, मी तुम्हाला संपूर्ण फल देणाऱ्या शिवपुराणाचे महात्म्य विस्ताराने सांगितले आहे. आता तुम्ही काय ऐकू इच्छिता? शिवपुराण हे समस्त पुराणामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. भगवान शंकराची वाङ्मय मूर्ती आहे. हे शिवजींना अत्यंत प्रिय असून भवरोगाचे निवारण करण्याचे आहे. जो मनुष्य मनाने सदैव शिवध्यान करतो, वाणीने शिवस्तुती करतो, डोळ्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेतो, कानांनी शिवलिंगाचे श्रवण करतो, तो खरोखरच धन्य आहे. त्यांचे जीवन सफल होते. तो भवसागरातून सुखरूप तरुणी जातो. त्यांचे इहलोकी कल्याण होते. त्यांची परलोकी उत्तम गती प्राप्त होते. भगवान शंकराच्या सच्चिदानंदमय स्वरूपाचा किंचित स्पर्श होताच सर्व कष्टांचे निवारण होते. त्यांचे महात्म्य या अनंतानंत विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. त्या आनंदघन स्वरूप शिवप्रभूच्या पावनचरणी मी सदैव नतमस्तक आहे. अशा प्रकारे शिवपुराणातील हा शिवमहात्म्य श्रवणाचा सप्ताध्यायाचा पहिला भाग समाप्त झाला. श्रोतेहो, संपूर्ण शिवलीला पुराणाचे अध्याय पाहण्यासाठी माझ्या आत्ताच ओवी भक्ती डेस्क चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.